नमस्कार. 8व्या वेतन आयोगाबद्दल सध्या बरीच चर्चा सुरू आहे, नाही का? तर आज आपण याच विषयातलं सत्य काय आणि अफवा काय हे सगळं सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग जरा खोलवर शिरूया आणि बघूया की नक्की अधिकृत माहिती काय आहे, आपण काय अपेक्षा ठेवू शकतो आणि कोणत्या गोष्टी फक्त वावड्या आहेत. ओके, तर सगळ्यात आधी आपण त्या गोष्टींवर बोलूया ज्या सरकारांकडून अधिकृतपणे कन्फर्म झाले आहेत. म्हणजे काय की आपला पाया पक्का होईल. तर सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे 8व्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना आता झाली आहे. म्हणजे ही गोष्ट आता फक्त चर्चेत नाहीये, तर प्रत्यक्षात यावर काम सुरू झालंय. ही एक मोठी अपडेट आहे. आता हा आयोग काम कसं करणार, तर त्यासाठी एक टर्म्स ऑफ रेफरन्स किंवा TOR ठरवून दिलं जातं. आता हे TOR म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक ऑफिशियल रूलबुक आहे. आयोगाने काय काय तपासायचं, कुठल्या गोष्टींवर शिफारशी द्यायच्या, या सगळ्याचं मार्गदर्शन यात असतं. बरं, तर या कामाची टाईमलाईन कशी असेल ते बघूया. साधारणपणे नोव्हेंबर 2025 मध्ये या कार्यकक्षेला म्हणजे TORला मान्यता मिळेल. त्यानंतर जानेवारी 2026 पासून आयोग आपलं काम सुरू करेल आणि मग साधारणपणे मध्य 2027 पर्यंत त्यांचा रिपोर्ट सरकारकडे सादर होईल अशी अपेक्षा आहे. आणि हो, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की हा आयोग फक्त पगारवाढीचा विचार करणार नाहीये. नाही, तर ते पगाराची पूर्ण रचना म्हणजे पे मॅट्रिक्स, त्यानंतर पेन्शन आणि रिटायरमेंटचे फायदे, वेगवेगळे भत्ते जसे की DA, HRA, TA आणि हो, देशावर पडणारा महागाईचा परिणाम आणि आपली एकूण आर्थिक परिस्थिती, या सगळ्या गोष्टींचा सखोल विचार करूनच आपल्या शिफारशी देणार आहे. म्हणजे हे काम खूप व्यापक आहे. चला, आता जरा अपेक्षित टाईमलाईनवर नजर टाकूया. म्हणजे शिफारशी कधीपर्यंत येऊ शकतात, कारण याच प्रश्नाची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे, बरोबर? साधारणपणे असं बघायला मिळतं की जेव्हा हे TOR म्हणजे कार्यकक्षा निश्चित होते, त्यानंतर आयोगाला आपला संपूर्ण रिपोर्ट तयार करून सादर करण्यासाठी जवळपास 18 महिन्यांचा वेळ दिला जातो. हा एक स्टँडर्ड टाईम फ्रेम आहे. त्यामुळे या हिशोबाने आपण असं म्हणू शकतो की साधारणपणे मध्य 2027 पर्यंत रिपोर्ट येईल. पण एक गोष्ट इथे अधोरेखित करायला हवी, ही केवळ एक अंदाजित वेळ आहे, कोणतीही ऑफिशियल तारीख अजून आलेली नाही. सो हे लक्षात ठेवा. आणि एकदा का रिपोर्ट सादर झाला की मग पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे अंमलबजावणीचा. तर मागच्या आयोगांचा पॅटर्न बघता या शिफारशी लागू व्हायला साधारण 2027-2028 हे साल उजाडेल अशी शक्यता आहे. ओके, आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग. कारण जितकी चर्चा अधिकृत माहितीची होतीये त्यापेक्षा जास्त चर्चा होतीये ती अफवांची. तर चला, या अफवांना बाजूला सारून सत्य काय आहे ते बघूया. एक प्रश्न जो सतत विचारला जातोय की 7वा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025ला संपतोय, मग याचा अर्थ असा आहे का की नवीन पगारवाढ 1 जानेवारी 2026 पासूनच लागू झाली आहे? तर याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे, नाही. अजून असं काहीही झालेलं नाहीये. लक्षात घ्या, कोणतीही नवीन वेतनश्रेणी लागू होण्यासाठी सरकारकडून एक अधिकृत अधिसूचना म्हणजे एक ऑफिशियल नोटिफिकेशन यावं लागतं आणि ते अजून आलेलं नाही. आता बघा, 2 गोष्टींवर खूप चर्चा सुरू आहे. पहिली म्हणजे DA आणि बेसिक पेचं विलिनीकरण. तर यावर अधिकृत स्थिती काय आहे? अर्थ मंत्रालयाने हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही, सो क्लिअर कट नाही. आणि दुसरा मुद्दा आहे फिटमेंट फॅक्टर किंवा पगारवाढीच्या टक्केवारीचा. याबद्दल जे काही आकडे तुम्ही ऐकत किंवा वाचत असाल ते अजून ठरलेले नाहीत. त्यावर कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. तर मग या सगळ्या माहितीमधून आपण काय बोध घ्यायचा? म्हणजे ही सगळी प्रक्रिया सुरू असताना आपण नक्की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? ही अंमलबजावणीची प्रक्रिया कशी असते ते समजून घेऊया. याचे काही ठरलेले टप्पे आहेत. सगळ्यात आधी आयोग आपलं काम, आपलं विश्लेषण पूर्ण करेल. त्यानंतर तो फायनल रिपोर्ट सरकारला सादर केला जाईल. मग सरकार त्या शिफारशींचा अभ्यास करेल आणि त्याला मंजुरी देईल. आणि मग सगळ्यात शेवटी ते लागू करण्यासाठी एक ऑफिशियल नोटिफिकेशन जारी होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण सध्या या सगळ्यामधल्या फक्त पहिल्या टप्प्यावर आहोत. अजून बराच प्रवास बाकी. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? सार इतकंच की 8व्या वेतन आयोगाचं काम सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू झाली आहे, पण अंतिम शिफारशी आणि त्याची अधिकृत घोषणा व्हायला अजून वेळ आहे. तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीची वाट बघा. आम्ही तुमच्यापर्यंत ती नक्कीच पोहोचवू.